आज दिलीप बापू धोत्रे यांच्या या गौरव सोहळ्यानिमित्त आज आपल्या सर्वांची भेट झाली। हा एक आनंदाचा क्षण म्हणून मी या कार्यक्रमाकडे पाहतोय। एरवी आपण सर्व इंजिनियर्स असू द्यात, आर्किटेक्ट्स असू द्यात किंवा बिल्डर्स असू द्यात, आपण जे भेटतो ते एकमेकांना आपण एकत्रच भेटतो असेल। विथ फॅमिली येण्याची संधी आज आपल्याला दिलीप बापूंनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा प्रथमतः आभार मानतोय। तसंच या कार्यक्रमानिमित्त जे आपल्याला आज दिलीप बापू धोत्रे त्यांच्या बद्दलची ओळख सांगणार आहे, ते त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांनी पुढे येताना आज ह्या लेवलपर्यंत येताना काय काय सहन केलं हे ज्याच्या त्यांना माहित असतं ते आज आपल्या समोर आत्मीयतेने बोलणार आहे। तर त्यांच्या या छोट्याशा कार्यक्रमानिमित्त त्यांनी आपल्या सर्व इंजिनियर्सला व बिल्डर्स आणि आर्किटेक्ट्स यांना बोलवल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं ऋणी राहतो आणि त्यांना बोलण्याची मी संधी देतोय की जास्तीत जास्त कार्यक्रमाचा आपला वेळ न घेता की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपल्यामध्ये चर्चा व्हावी आणि तशीच दिलीप बापूंना चर्चा करण्याची संधी मिळावी म्हणून मी रजा घेतो। आपल्या पंढरपूर तालुक्याचे नेते आदरणीय दिलीप बापू धोत्रे यांनी हा जो मनसे गौरव सोहळा आयोजित केला आहे, या निमित्तानं सर्व बांधकाम व्यावसायिक, सर्व इंजिनियर्स, या क्षेत्रात काम करणारे सर्व सदस्य आज या सर्वांच्या परिवारासहित या ठिकाणी आपण जो कार्यक्रम ठेवलाय त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो बापू। खरं तर बांधकाम व्यावसायिक असो, इंजिनियर असो, यांना कधी चांगलं पण म्हणत नाही, परंतु मला एक सांगावं असं वाटतं, आपण सर्वजण काम करत असताना या क्षेत्रामध्ये लोकांना आपण सुविधा देतो, चांगले बांधकाम बांधतो, चांगले रस्ते बांधतो, यामध्ये आपण व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं तर कमी जास्त काय आपल्याला पैसे राहतील किंवा नाही राहतील याचा विचार न करता एक चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे काम आपण देत राहतो। परंतु समाजामध्ये असे काही लोक असतात की ठेकेदार असो किंवा व्यावसायिक असो, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो। या मंचाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आदरणीय बापूंचं काम खूप मोठं आहे, बापू देखील या व्यवसायामध्ये त्यांनी काम केले, त्यांना सुद्धा अनुभव आहे, त्यामुळं आपल्या ज्या काही अडचणी असतील या व्यवसायामध्ये येणारे जे काय अनेक प्रकारच्या अडचणी असतील त्या सर्व सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लोकांना चांगली सेवा देण्याचं काम करूया, एवढंच या ठिकाणी या निमित्तानं दोन शब्द व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। बापूंनी एवढा मोठा चांगला सुवर्णक्षण साधलेला आहे, एक म्हणजे पंढरपूरच्या विकासात जे महत्त्वाचे हातभार लावणारे सर्व इंजिनियर, आर्किटेक्ट आणि बिल्डर एका छताखाली तुम्ही आज घेऊन आलेले आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की बापूसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा। आज खरंच सुवर्णक्षण बापू तुम्ही साधलाय की आम्ही इंजिनियर्स म्हणा किंवा बिल्डर्स म्हणा कुठल्या तरी आम्ही विंगला किंवा एखादी कंपनी येते त्याच्यासाठीच आम्ही येतो, तर आज विथ फॅमिली आम्ही आज सगळे एकत्र आलेलो आहे। एक म्हणजे आमच्या व्यवसायात अडीअडचणी असतील किंवा काही जे आम्ही फेस करतो, म्हणजे आता मगाशी बाबा साहेब म्हटले की बिल्डर म्हणा किंवा इंजिनियर म्हणा ह्यांना काही निगेटिव्हली बघितलं जातं, तर त्यांना काय त्रास होतो हे कधीही कोणी विचारलं जात नाही। तर आज या माध्यमातून आपण थोडी ती पण चर्चा होईल आणि आमचा समजून घेतल्या जाते। शिवाय आज तुमच्या कामाचं जे रूपरेषा तुम्ही कसे घेताय ते आम्हाला सगळ्यांना ऐकण्याची उत्सुकता आहे, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता परत एकदा तुमचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द बंधू भगिनींनो,
आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त बापूंनी अगदी घरच्याप्रमाणे घरच्या मंडळींना बोलवण्यासारखं आजच्या कार्यक्रमाला बोलवून त्यांचं काही कार्य असेल ते कार्य पुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बापू सगळ्यांच्याच बरोबर आहेत, सगळ्यांशी ते मिळून मिसळून कसे वागतात त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि सर्वांना त्यांनी यात समाविष्ट करून घेतलेला आहे. त्यांच्या पुढील कार्यास आणि आजच्या केलेल्या नियोजनास हार्दिक शुभेच्छा. पुढील कार्यास त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. सर्व उच्च विद्याभूषित लोकांचा जो बापूंनी सत्कार करण्याचा एक मानस जाहीर केला त्याच श्रेणीत त्यांनी पहिल्यांदा डॉक्टर, नंतर वकील आणि आता इंजिनियर, बिल्डर या लोकांचा सत्कार केलेला आहे. बापू आजपर्यंत ही संधी तशी कुणीच आम्हाला दिली नाही. तुमच्या रूपाने पहिल्यांदाच शिरगावकर साहेबांनी सहकुटुंब सगळ्यांना बोलवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आम्ही सर्वांतर्फे आणि तुमच्या या कार्यास मी शुभेच्छा देतो. आणि मनसेचे नेते दिलीप बापू, तर दिलीप बापूंचं काम खूप वेळा ऐकलंय, पण आज माझ्या सगळ्या इंजिनियर बांधवांना, आर्किटेक्ट आणि बिल्डर्सना एकत्र बोलून बापूंनी कमाल केली. कारण आम्ही सगळे येतो एकत्र तिथे टेंडर भरायला आणि एकमेकांसाठी भांडायला. आज सगळे एकत्र आलो एका चांगल्या कामासाठी. आणि अजून एक चांगली गोष्ट असं सांगायची की बापूंना आठवण करून देतो की पुढच्याच रविवारी 15 सप्टेंबरला आमचा इंजिनियर डे आहे. तर पहिला सत्काराचा कार्यक्रम आधीच्या रविवारी बापूंनी आयोजित केला, त्याबद्दल मी बापूंचं आणि त्यांच्या आयोजकांचं सगळ्यांचं आभार मानतो. आणि बापूंनी आता काही त्यांच्या गोष्टी अजून ओपन केल्या नाही, मला वाटतं आज बहुतेक करतील की कशासाठी आमचा गौरव करता. मी गौरव करण्यायोग्य आम्ही सगळे आहोत, त्याचा प्रश्न नाही आहे काय, पण आज आम्हाला बोलवायचं कारण बापूंनी सांगावं आणि जे काही कारण असेल त्या सगळ्यासाठी पांडुरंग तुम्हाला आशीर्वाद देतोच आहे. आमच्या सगळ्यांच्या पण शुभेच्छा तुमच्यावर असतील. थँक्यू. यासाठी उपस्थित सर्व इंजिनियर्स, आर्किटेक्ट आणि बिल्डर, मला सगळ्यात जास्त आता असा आनंद झाला की मी सगळ्या अध्यक्षांना तो बोलायला लावलं. बिल्डर, इंजिनियर आणि आर्किटेक्टला अडचणीत नाहीत पंढरपुरातल्या. खरंच मला बरं वाटलं. तुम्हाला कसल्याच अडचणी नाहीत. मला काय वाटलं की मी सगळ्यांना विनंती केली की 2-2 मिनिटं बोला. मला वाटलं काय जर सांगतील, परंतु पंढरपूर आपलं सुजलाम आहे. त्यामुळे काय, कारण मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर होतो, मी स्वतः गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो, मी स्वतः कामं करत होतो. मी 1993-94 पासून कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे तसं तर आजोबा कॉन्ट्रॅक्टर, वडील कॉन्ट्रॅक्टर आणि मी कॉन्ट्रॅक्टर, असा माझा प्रवास आहे. परंतु मी मधनं जाताना बंद केला, कारण मला प्रचंड अडचण निर्माण झाल्या. मला आनंद वाटला की तुम्हाला काय अडचणी नाही. मी व्यवसाय बंद केला कारण एवढ्या अडचणी येत होत्या की पहिल्यांदा काम घ्यायला तिथं उंदरेगिरी करायची, तिथं हेलपाटे घालायचे, तिथं वशिला लावायचा, मग काम मिळायचं, मग टेंडर भरलं तर परत तिथं सगळेजण कॉम्पिटिशन, मग परत तिथं रिंग करा, सगळ्यांना थोडे थोडे पैसे द्या, मग त्याच्यानंतर ती काम वर्क ऑर्डर घ्यायची, वर्क ऑर्डरला परत एक इंजिनियर थांबवणार, माझं काय म्हणणार, मग तिथल्या सगळ्या फुलफिलमेंट करायच्या, मग त्याच्यानंतर वर्क ऑर्डर, मग काम चालू करायचं अगोदर जी आणि डेप्युटी इंजिनियर, परत त्यांनी चालू, तुम्ही फक्त एक्झिक्युटिव्हकडे लक्ष देता, आमचं काय, अरे काम तर होतं तर पहिलं आमचं बघा नाही. मग त्यांचं बघायचं, काम चालू करायचं, काम चालू केलं की मग जिथनं साईड जाते तिथल्या लोकांच्या अडचणी, मग तिथला पुढारी, मग तिथले बाकीचे लोक त्यांच्या अडचणी त्यांचं भागवायचं. आणि मग एवढं सगळं करत असताना मग घरचं बायकोचं सोनं ठेवा, घरचं सोनं ठेवा, व्याजाने पैसे काढा, उसने पैसे काढा, त्या सगळ्या गोष्टी करून काम पूर्ण करायचं. मग काम पूर्ण केलं, समजा जेईला म्हणलं बाबा फर्स्ट आले करा, पैसे नाहीत, तेव्हा नाही अजून थोडं काम करा, अजून एलओसी द्यायची आहे, असं करत करत ते जेईला गोड करून पूर्ण काम करून घ्यायचे. मग ते पूर्ण काम केल्यानंतर एलओसीच नाही, वर्ष एलओसी यायची. मग त्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालावं लागायचे. म्हणजे माझा किस्सा तुम्हाला सांगतो, मी नळी ते वडदेवाचं काम घेतलं होतं आणि पंढरपूर ते मौतपर्यंत
साडेपट्टीचं काम माझ्याकडे होतं. मी नंतर रामरामच केला. ते मी काम घेतलं. ते काम घेतल्यानंतर काम पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्या कामाला तरतूद नाही आम्हाला कळलं. मग त्या कामाला फक्त 1,000 रुपयाची तरतूद होती. काम होतं 36 लाखाचं आणि तरतूद किती होती? 1,000 रुपयाची तरतूद होती. पण त्या अधिकारी म्हणायची 1,000 ची तरतूद पैसेच देतात नाही. तुम्हाला खोटं वाटल, मी 2 महिने मुंबईला रोज अपडाऊन करत होतो. कुणाला खरं वाटेल का? तुम्ही मात्र काय बोलता बापा, असं सगळ्या रोज अपडाऊन करणं. मी रोज सकाळच्या 6च्या रेल्वेने बसायचो, कुर्डवाडीला जायचो. पैसे नसायचे, कुर्डवाडीला जायचो. कुर्डवाडीवर ती आपली कुठली गाडी ती, हा, त्या इंटरसिटीने बसायचो. पुण्यात उतरायचो सकाळी 10ला स्टेशन मधनं बाहेर यायचो, शिवशाही पकडायचो आणि बरोबर 1:30 वाजता दादरला उतरायचो. दादरवरून टॅक्सी करायचो आणि 2:30ला मंत्रालयात जायचो, कारण मंत्रालयात 2 नंतर सोडायला चालू. मंत्रालयात 2च्या अगोदर तर आपल्याला जातात नाही, त्यासाठी मंत्र्याचं पत्र लागायचं. 2 नंतर तिथे जायचो आणि 3ला आत एंट्री व्हायची. 3 वाजल्यापासून मग या टॅक्स ऑफिसरच्या पाया पड, ह्याचा त्या क्लार्ककडे जा, त्याला हे कर, मग त्या अवर सचिवाकडे जा, मग त्यांनी पैसेच नाही म्हणायचं. रोज जाताना एका अधिकाऱ्याला पांडुरंगाचा प्रसाद न्यायचा. त्याला काय तर बुद्धी दिली, आपलं अष्टगत कुंकू बुक्का चुरमुरे आपलं पांडुरंगाचा प्रसाद घेऊन जायचो. आणि मग ते तसं करत 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 मग तिथलं संपायचं. मंत्रालय 5:30-6ला बंद व्हायचं. 5:30-6ला बंद झालं, तिथनं टॅक्सी पकडायचो, परत दादरला यायचो, शिवशाहीत बसायचो, स्वारगेटला यायचो आणि स्वारगेटवर मग स्वारगेट मंगळवाडा गाडीने पंढरपूरला यायचो. एक दिवस काम टाकला की परत मुंबईला. असं करत करत एलओसी आणली. एलओसी त्यावेळेस आली 7 लाख रुपये. 7 लाख रुपये एलओसी आली. मग एलओसी आल्यानंतर म्हणलं आता माझे पैसे मिळतील, आता काय टेन्शन नाही. एलओसी आल्यानंतर एसटी त्याला घेऊन त्यांनी दुसऱ्याला पैसे द्यायला गाडी घातला. नाही 7 लाख काय तुमचे एकट्याचे नाही, आम्ही सगळ्याला 5-5 लाख देणार. आता 7 लाख तिथं पैसे तर मी खर्च केले सगळे एलओसीला. मग ते मी बघितलं, बरेच दिवस झालं, म्हटलं इथं काय खरं नाही. त्यामुळे मी कॉन्ट्रॅक्टरशिप बंद केली. पण मला आनंद वाटला तुमचं चांगलं चाललंय. कामगार घ्यायला पुढाऱ्यांकडे जावा. अहो दुर्दैव पंढरपूरचं की आपल्याकडे 6-6 महिने खडी रिक्षा बंद राहते, तर कोण काय करत नाही. खरं तर पंढरपूरच्या विकासात तुम्ही आहे. म्हणजे मी का मुद्दाम तुम्हाला तिघांना एकत्र बोलवलं. मी परवा मेळावा घेतला होता, फक्त वकिलांचाच घेतला होता. त्याच्यानंतरचा मी स्नेह मेळावा घेतला, फक्त डॉक्टरांचा घेतला होता. पण आज तुम्हाला तिघांना एकत्र बोलवलं कारण तुम्ही तिघांना रिलेटेड आहे. पंढरपूरचा विकास किंवा आपल्या भागाचा विकास सगळ्यात जास्त मोलाचे योगदान कुणाचं आहे? इंजिनियर, आर्किटेक्ट आणि बिल्डर. तुमचं योगदान आहे, बरोबर आहे का नाही? मग तुमचं योगदान आहे. पंढरपूरचं ज्या पद्धतीने आता इन्फ्रा डेव्हलप होत आहे, तुमचं सगळ्यांचं योगदान आहे. पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, मला बोलावं लागतंय. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. अहो 6-6 महिने खडी रिक्षा बंद राहतात. कोणतरी 18 गुंठा येतो, आरटीआयवाला तक्रार करतो आणि सगळ्यांचे खडी रिक्षा बंद, डेव्हलपमेंट बंद, आणि कोणच काय बोलत नाही. मग मला सांगा, क्रेशरची परवानगी घेताना त्या ठिकाणी पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परवानगी असते. क्रेशर वगैरे जातो का ठिकाण, पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परवानगी लागते, त्याची परवानगी, एमएससीबीची परवानगी, बाकी सगळ्या गोष्टीच्या परवानगी आहेत, महसूलच्या परवानगी आहेत, तुमची जमीन येणे त्याची परवानगी. मग सगळं आल्यानंतर कुठला तर मार्ग कुठला येणार, एखादी तक्रार अधिकाऱ्याकडे करणार आणि 6-6 महिने तहसीलदार आणि दमदाटी करून तो उद्योग बंद पाडणार. आणि जर खडी क्रेशर बंद पडले तर तुम्ही त्याची डेव्हलपमेंट करताय. पण कोणच आवाज उठवत नाही, कुठलाही पुढारी काय बोलत नाही. मग तो सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील. मग ह्याच्यावर तुम्ही कधी विचार केला का? आज मला सांगा, इंजिनियर लोकांची काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे? तुमचं चांगलं चाललंय, चांगलं चाललंय सांगा की. अहो घरातली मिटिंग आहे, हा, मी तुम्हाला एकत्र बोलवलंय. मग ह्याचा कुठे विचार करणार नाही का नाही? आता काय होतंय की नगरपालिका
म्हणून बोलतोय मी. मग समजा ह्या जर गोष्टी होत नसतील, माझ्याकडे बरेच मुले येतात ना, सुशील बेरोजगार अभियंता आहेत ना, बरेच लोक येतात की बापू असं झालं, मग आम्हाला बोलवलं होतं, मग ह्यांनाच कामं दिली, आम्हाला मिळतच नाही. वाईट वाटतंय ना, बरोबर आहे ना. पण तुमचं एकत्रीकरण कुठं आहे? तुमच्यातही 50 गट आहे, कोण कुणाचं तोंड बघायला तयार नाही. आताच सांगितलं, आता तुम्ही एकत्र आलाय, ठीक आहे, असू द्या. मी काय तुमच्या जास्त जाणार नाही, कारण सगळी काही लोक आले, काही लोक म्हणाले यांचं बाहेर असतं आपल्याला, त्यांना ते वाईट वाटायचं, बरोबर आहे ना. त्यामुळं माफ करा, माझ्याकडे काय चुकलं, कारण मी पण माझा एकदम कॉन्ट्रॅक्टर जागा झाला, मी पुढे विसरलो, माझा कॉन्ट्रॅक्टर जागा झाला. तसा तर माझा प्रवास मी 5 मिनिटं तुमची घेणार, जास्त वेळ घेणार नाही. कारण दिलीप धोत्रे कोण, ही बऱ्याच काय लोकांना दिलीप धोत्रे कोण माहित आहे, काय लोकांना दिलीप धोत्रे माहित नाही, नाव माहित असेल. परंतु माझा जन्म पंढरपूरचा, माझं 1ली ते 4थीचं शिक्षण आमच्या दाळे गल्लीत पेण्याची तिलवण शाळा म्हणायची, 4 नंबरची नगरपालिका शाळा, त्या शाळेमध्ये माझं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर 5वी ते लोकमान्यात झालं पुढचं शिक्षण, लोकमान्य शाळेत. कारण आम्ही पहिल्यापासूनच गरीब घरातले असल्यामुळं आम्हाला काही कॉन्व्हेंटला इंग्लिश मिडियमला जाता आलं नाही. त्यामुळं 10वी पर्यंत शिक्षण लोकमान्यमध्ये झालं. त्याच्यानंतर मी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. 11वी सायन्स, 12वी सायन्स 2 मिनिटर आहेत. शिर्के माझा क्लासमेट आहे, आम्ही संदीप रनवरे, पराग आहे, आम्ही सगळे क्लासमेट लोक 11वी 12वी सायन्स केलं. 12वी सायन्सला मला 86% मार्क्स पडले होते. माझा कोडोलीला BAMS ला नंबर लागला होता, कोडोलीला. ऍक्च्युली मी डॉक्टर होणार होतो, परंतु ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर मला पहिल्यापासून थोडी राजकारणाची आवड असल्यामुळं त्यावेळेस मला त्या काळच्या आमच्या नेत्यांनी सांगितलं की BAMS चे डॉक्टर खूप झाले आहेत, पावला डॉक्टर आहेत, काय करणार आहे, तिकडे फ्युचर आहे, पंढरपूरमध्ये नगरसेवक वाचाल, अमुक वाचाल, नगराध्यक्ष तमुक वाचाल, तर काय इकडे कशाला आला म्हणून सांगितलं. दिवसभर ते माझ्यावर थांबले. मग मी आता ठरवलं की चला, यांनी सांगतात तर आपल्याला नगरसेवक अमुक तमुक होता येईल, म्हणून आईला फोन केला. वडिलांना तर फोन करायला डेअरिंग नव्हतं. आईला फोन केला, आईला सांगितलं की मला कोल्हापूरचं वातावरण काय सूट होत नाही, मी आजारी पडलोय आणि मला काय इकडे करमत नाही. मग आईने सांगितलं गोंधळ गबाळाने आपलं निघू दे. आई काय म्हणणार? मग आपलं ठरल्याप्रमाणे मी ठरलं होतं की BAMS करायचं नाही. सगळं दप्तर घेतलं, पंढरपूरला आलो आणि BSc फर्स्टला पंढरपूर कॉलेजला ऍडमिशन घेतलं. BSc फर्स्टला ऍडमिशन घेतलं. त्यावेळेस माझी शेवटची निवडणूक इलेक्शन होतं. आता अलीकडे सिलेक्शन चालू झालं, त्यावेळेस सिलेक्शन होतं. सगळ्याच कॉलेजच्या मुलांचं मतदान असायचं. 5,000 स्ट्रेंथ होती आमच्या कॉलेजची. आणि BSc फर्स्टला या सगळ्या आमच्या मित्रांनी मला निवडणूक लागल्यानंतर त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आणलं. बिनविरोध निवडून आणल्यानंतर आमचे सगळे शिक्षक लोक सांगायचे त्याचे BScचे की आतापर्यंत ज्या ज्या BScच्या विद्यार्थ्यांनी राजकारणात लक्ष घातलंय तो फेल झाला. ज्यांनी BScच्या मुलांनी निवडणूक लढवली तो फेल झालाय. आणि त्या शिक्षकांचं माझ्या बाबतीतलं बाकीत तंतोतंत खरं ठरलं. मी फेल झालो BSc फर्स्ट फेल झाल्यानंतर मी BA ला ऍडमिशन घेतलं. सायन्स केली. म्हटलं आता काय BSc करण्यात काय अर्थ नाही, कारण आता होऊ शकत नाही, कारण मी राजकारण या सगळ्या गोष्टी आल्यामुळं. मग BSc फर्स्ट सोडून मी BA फर्स्टला ऍडमिशन घेतलं. मग मी BA इंग्लिश केलं. मी MA इंग्लिश केलं. आणि नशिबाने मी शिवाजी विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट आहे, शिवाजी युनिव्हर्सिटीचा. MA इंग्लिश केलं. आणि माझी शेवटची त्यावेळेची बॅच होती की त्यावेळेस नेटशेट आणि या सगळा विषय नव्हता. MA इंग्लिश तुम्ही B+ असला की तुम्हाला सिनियर पातळीला लेक्चरर म्हणून जॉब मिळत होता. आणि त्यावेळेस मला पार्ट टाइम इंग्लिशला लेक्चरर म्हणून जॉब मिळाला. मी प्राध्यापक झालो आणि प्राध्यापकाची 3 महिने मी नोकरी केली. परंतु मला नोकरीत काय रस वाटत नाही, म्हणून मी नोकरी सोडली. म्हणून मी प्राध्यापक लावलं नाही कधीच मला, कारण म्हणलं 3 महिने शिकवल्यापर्यंत त्यांनी शिकवलंच नाही. मग ते प्राध्यापक लावलं नाही. पण आता या सगळ्या कोटारड्या राजकारणात प्राध्यापक लावलं असतं तर बरं झालं असं वाटतंय. कारण अनेक लोक प्राध्यापक नाही पण प्राध्यापक लावतात. मी होऊन गेलो. मग आता तुम्हाला माझं ते स्वप्न होतं डॉक्टरचं, मी ते पूर्ण करू शकलो नाही. वडिलांचं स्वप्न होतं. पण आता माझी मुलगी मेडिकलला डेहराडूनला कॉलेजला आहे.
ते निश्चितपणे आता डॉक्टर होते, त्यामुळे ते एक माझं स्वप्न पूर्ण होतं. माझा मुलगा या ठिकाणी हजर आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा एका मुलाने आता BSc ॲग्री कंप्लीट केली आणि पुण्याला तो MBA करतो. कुठल्या कॉलेजला करतो? IMCC ला. पुण्यातलं चांगलं एक नंबरचं कॉलेज आहे, तिथं तो MBA करतो. आता हे माझं शिक्षण मी का सांगितलं तुम्हाला सांगतो. कॉरिडोरचा विषय आठवतो तुम्हाला? कॉरिडोरच्या विषयात मी थोडं सगळ्या लोकांची बाजू घेतली, आंदोलन केलं. मग अनेक लोकांनी वेगवेगळ्या पुढाऱ्यांना सांगायला चालू केले की दिलीप धोत्रेंना सगळं माहित आहे. दिलीप धोत्रे दिल्लीला गेलते, मंत्रालयात गेलते, त्यांनी सगळी कागदपत्र वाचली. मग त्या नेत्यांनी त्या लोकांना सांगितलं, अरे तुम्ही वेळोवेळ काय म्हणले, दिलीप धोत्रे त्याला इंग्लिश वाचता येते का म्हणले, सगळी कागद इंग्लिशमध्ये असतात. नेत्यांनी कमेंट केला आमच्याबद्दल की दिलीप धोत्रेला इंग्लिश वाचता येईल का? मग धोत्रे म्हणले की त्यांना वाटलं 5वी 7वी 8वी असेल, माहीत नसेल ना त्यांना. मग त्यांनी ते सांगितल्यानंतर मी पहिल्यांदा माझं MA डिग्री सर्टिफिकेट फेसबुकला टाकलं होतं आणि मी सगळ्यांना सांगितलं की बाबा मी MA इंग्लिश आणि गोल्ड मेडलिस्ट आहे बघा. त्यावेळेस पंढरपूरच्या बऱ्याच लोकांना कळलं किंवा दिलीप धोत्रे शिक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्यातले जेवढे, मी काय कुणावर टीका करत नाही, आपल्या चेष्टा झालं, आपल्या जेवढे पुढे येतात ना त्या सगळ्यांपेक्षा मी उच्च शिक्षित आहे. तुम्ही बघा सगळ्यांचं शिक्षण तपासा, सगळ्यांपेक्षा मी उच्च शिक्षित आहे. कारण सगळ्या ग्रॅज्युएट मी एकटा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. एक दोघांचं तर 10वी आणि 12वी नापास आहे, एक दोघांचं ग्रॅज्युएट आणि मी पोस्ट ग्रॅज्युएट. एवढंच तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी. काही लोकांसाठी नाही, काही लोकांनी हे ऐकायचं पण नाही. आपल्या तुम्हाला बोलतो, त्यांना काय राजकारणाचा विषय नाही. त्यामुळं तुम्ही बघा की पंढरपूरच्या या सगळ्या घडामोडीमध्ये मी आतापर्यंत नेहमी खऱ्याची बाजू घेतली आहे. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की पंढरपूर मधला एक माझा वडीलधारी मंडळी, माझी माता भगिनी उपाशी पोटी झोपता कामा नये याची मी दक्षता घेतली होती. कुणाला मी उपाशी पोटी राहू दिलेलं नाही. संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये जेवढं माझ्याकडे होतं ते सगळं मी दिलं होतं. कारण मी ठरवलं होतं की आपल्याला जे काय दिलं ते पांडुरंगाने दिलंय, अजून भरपूर आपल्याला मिळेल. त्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये हे मी काम केलं होतं. ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये पेशंटला बेड मिळत नव्हते, हॉस्पिटलला जागा मिळत नव्हती, अनेक पेशंटचा तडफडून मृत्यू होत होता. आपल्याकडच्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड हे चाललं होतं. त्यावेळेस मी स्वतः पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली, हॉस्पिटल काढलं होतं मी. आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून पंढरपुरातील अनेक रुग्णांची सेवा केली होती. आणि माझ्या पाठीमागे 100% पांडुरंगाचा आशीर्वाद आहे की माझ्या हॉस्पिटलला एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. आणि महाराष्ट्रातलं राज ठाकरे साहेबांच्या कृपेने महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त रेमडेसिवीरचे इंजेक्शन माझ्या हॉस्पिटलला उपलब्ध होत होते आणि मी सगळ्यांना देत होतो. पंढरपूरच्या इतर हॉस्पिटलला मी रेमडेसिवीरचे इंजेक्शन देत होतो. पण जे मी सेवा करत असताना कुणालाही पैशाची मी चाट दिलेली नाही. कुणाला दिलं तुम्ही एक माणूस सांगा पंढरपुराचा. अलीकडचा विषय आपल्या पंढरपूर नगरपालिकेने कसल्याही सुविधा न दिल्या असताना देखील दुप्पट तिप्पट टॅक्स वाढ केली होती. नगरपालिकेने भरमसाठ टॅक्स वाढ केली होती. मी नगरपालिकेवर मोर्चा काढला. मान्य राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगून आरोग्यमंत्री तानाजी सावंतसाहेबांना घेऊन मी पंढरपूरचा वाढीव टॅक्स रद्द केला. त्याचा फायदा सगळ्यांना झाला, झालाय. पण महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका पंढरपूर की ज्याचा यावर्षी टॅक्स माफ आहे. एकच नगरपालिका ती आपण केलं नाही. पंढरपूरमध्ये तुम्हाला सांगायला पाहिजे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक आहे, इंजिनियर साहेब, पंढरपूरमध्ये सगळे खड्डे माझ्या पैशाने बुजवले. नगरपालिका म्हणली आमच्याकडे पैसे नाही. धुळीचं साम्राज्य झालं. ब्लड बँकेपाशी आमदारांच्या ऑफिस समोर ऍक्सिडेंट झाला, 2 महिला पडल्या, फ्रॅक्चर झाल्या, मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे मग मी अशी मोहीम राबवली की पंढरपूर शहरात ज्या रस्त्यावर खड्डे पडले त्या सगळ्या रस्त्याचे खड्डे मी स्वतः बुजवले. साधिकले आहेत काय? साधिकले कुठे आहेत? बघा साधिकले साक्षीदार आहेत. मी सगळे खड्डे मी बुजवले. आपली हिंदू स्मशानभूमी ज्या वेळेस मृत्यू होता त्यावेळेस तिथे गेल्यानंतर गुडघाभर खड्डे होते त्या कट्ट्याला, पण ती लाकडासाठी त्या खड्ड्यातच जायची. मी स्वतः
नगरपालिकेला विचारलं, शिव म्हटलं बापू आमच्याकडे पैसे नाही. मी स्वतः साताऱ्यावरनं त्या तसल्या ब्रिक्स मागवल्या, जाळाच्या फायर ब्रिक्स, आणि त्या ब्रिक्स मी स्वखर्चाने मागून त्या ठिकाणी मी स्वतःच्या पैशाने ती स्मशान दुरुस्त करून दिले. तसंच मुस्लिम दफनभूमीचं, जी मुस्लिम दफनभूमी आहे त्याच्यामध्ये त्यांची ती सगळी बाजू होती, तिथे कॉन्क्रिटीकरण नाही, काहीच नाही. त्यांनी ते कोण वारलं आणि तिथे घेऊन जायचं म्हटलं तर ती सगळ्या चिखलातून जावं लागायचं. तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मी करून दिला माझ्या पैशाने. ऐन सणासुदीत तुम्ही आठवा, पंढरपूरला प्रचंड मोठी पाण्याची टंचाई निर्माण झाली. अख्ख्या पंढरपूरमध्ये मी स्वतः माझ्या पैशाने 50 टँकर 3 दिवस चालवले. नगरपालिकेला जर कोणी फोन केला की आमच्याकडे पाणी आलं तर नगरपालिकेच्या अधिकारी सांगायचे बापूला फोन केला. मी विचारा, तुम्ही मी खोटं बोलताय समजा त्यांना विचारा. म्हणजे जे जे मला करता येईल ते मी केलंय. पंढरपूरला जर चांगल्या मार्क्सनं पास झालेले विद्यार्थी असेल, गरीब व्यक्ती असेल, ऍडमिशन घ्यायचं पैसे नाही तर मी स्वतः पैसे स्वखर्चाने त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन होतो. किती तर तुम्ही पंढरपूरचे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चेक करा, ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरला ऍडमिशन घ्यायचं आहे तर 4,000 5,000 फी भरायला पैसे नाही. मी एखाद्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला फुकट करा म्हणून सांगितलं, मी माझ्या खिशातले पैसे दिले आणि त्या मुला मुलीचं ऍडमिशन करून दिले. पंढरपूरमध्ये दरवर्षी ज्या गोरगरीब मुलांची लग्न होत नाही पैशामुळे, आर्थिक अडचणीमुळे, मी दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा घेतो आणि गोरगरिबांची लग्न करून देतो. त्यामुळे मी दुसऱ्यासारखं सांगणार नाही की मी हे करणार आहे ते करणार आहे. MIDCचा विषय, MIDCचा विषय मी स्वतः मार्गी केला. म्हणजे MIDCला मी राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून उदय सामंतला सांगितलं, 5-6 बैठका मंत्रालयात घेतल्या, आमदारही होते पण मी पण होतो, बोर्ड त्यांनी एकट्याचे लावले, पण ते काम करायला मी होतो. राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करून आणल्या. त्याच्यानंतर ज्यावेळेस अधिकारी आले सर्वेला, आम्ही सगळे जागा बघत फिरत होतो. मग ही खरी MIDC आपली गेल्या वर्षी होणार होती. मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, MIDC गेल्या वर्षी होणार होती, पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तुम्ही नीट आठवा, सगळ्या मुंबईच्या मंत्रालयातले अधिकारी आले, आम्ही काशेगावच्या आताची जागा फायनल केली, ही जागा आम्ही त्यावेळेस फायनल केली होती. मग त्यावेळेस काशेगावच्या काय लोकांना उठून कोणी बसवलं, मग ते कुणाचे कार्यकर्ते होते, त्यांनी येऊन राष्ट्राचा कारभार केला, गोंधळ केला. अधिकाऱ्यांसमोर म्हणले नाही आम्ही जागा देणार नाही, आम्ही जमीन देणार नाही. जमीन सरकारची आणि कारभार करणार तिसरीच लोक, आणि त्यामुळे आपली MIDC वर्षभर लांबली. नाहीतर आतापर्यंत तिथे वेगवेगळ्या कारखाने कंपनी आलते आणि आपली मुलं मुलं तिथे लेखायला लागली असते का. मला बघा, तुम्ही या ठिकाणी आहे, मला आनंद आहे की तुम्ही गाव सोडलं नाही, पण आज पंढरपूर हे एज्युकेशनल लाभ आहे. या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आणि नोकरीसाठी पुन्हा मुंबईला जायचं. ही जर MIDC अगोदर असली असती तर इथं सगळ्या लोकांना आज परिस्थिती काय होते की समजा आमचा पराग जागीरदार आहे, पराग जागीरदारने इथं इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं, आई वडिलांनी इथं 5-7 लाख रुपये खर्च काढलं, परागला शिकवलं. पराग इंजिनिअरिंग पूर्ण झालं, आई वडिलांना काय वाटतंय की आता पोरग इंजिनिअरिंग पूर्ण झालंय, पुण्याला जाते पराग, कुठल्या तर कंपनीत नोकरी लागतंय. आई वडिलांना आनंद होतो, परागला आता 25,000-50,000 रुपये पगार चालू झाले, आनंद वाटतंय. पराग पहिले 4-5 महिने निम्मी पगार पाठवायला चालू करते, तिथं PG जाऊन राहते. मग आता पोरग ज्या नोकरीला लागतंय त्याच आई वडिलांना काय वाटतंय आता पोराचं लग्न करावं, बरोबर आहे का नाही. आता आपल्याला सून आली पाहिजे, आपल्याला सून मिळाल, सगळं होईल. मग परागचं काय होतंय, 5-7 महिने तिथं ज्यावेळेस कंपनीत काम करतो त्याच कंपनीतल्या कुठल्या तर मुली बरोबर ओळख होते, कंपनीत दुसऱ्या मुली असतात, ओळख होते. पराग आईने फोन करून सांगतो की आई आता तू माझं लग्न करायचं म्हणते, बाबा पण लग्न करायचं म्हणते, तर मग इथं माझ्या कंपनीत मुलगी आहे, तिला पण माझ्या एवढीच पगार आहे, तर मग लग्न करायचंय. आई म्हणते थांब मी बाबाला बोलते, म्हटलं ती बाबाला सांगते, म्हणजे बरं झालं बा, उद्या दोघांची पगार चालू होईल, आपल्याला सुख मिळालं, आपल्या कर्ज फिटल. परागचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मग आई वडिलांना आनंद वाटतो, मग लग्न गावाकडे होतं, सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर पराग किती राहणार, दोघं नोकरीला असतात, 10-15 दिवस झाले की पराग गेला पुण्याला बायकोला घेऊन. मग बायकोला घेऊन पराग गेल्यानंतर एक 7-8 महिने गेल्यानंतर दिवस जातात. दिवस गेले की मग पराग म्हणते आता किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं, स्वतःचं घर करून फ्लॅट करून मुलबाळ होते. मग पराग सांगते की
25 लाख लागते. वडिलांना फोन करतो, वडील परत 10 लाख रुपये कर्ज काढतो, परागला पाठवतो, पराग तिथं फ्लॅट घेतो. आई वडिलांनी फक्त एकच दिवस जायचं वास्तुशांतीला. वास्तुशांतीला आई वडील जाते, तिकडे सोन्याचा अंडा असतो ना गावाकडे, त्यांचा पाय तिथे टिकत नाही. लगेच 2-3 दिवसांनी आई वडील माघारी. कर्ज आहे ना, आता काढलेलं कर्ज, शिकवलेलं कर्ज आहे. मग आता काय होतंय की पराग लग्नाचा अगोदर सणासुदीला गावाकडे येत असतो. आता बायको आली, पोरगा झालं, मग पराग आई वडिलांना फोन करते दिवाळीला, आई नवीन घर घेतलं, पहिली दिवाळी आहे, ही घर आम्हाला ठेवायचं नाही, मग तुम्ही आता पुण्याला या. ती गावाकडे येत नाही ना, आई वडिलांना करतात चला पुण्याला. मग आता आई वडील पुण्याला गेल्यावर पराग पण नोकरीला जातो, सून पण नोकरीला जाते, आई वडील थांबतात का? परत माघारी. मग मला सांगा, हे पाप कुणाचं आहे? आई वडिलांना आयुष्यभर इकडे राहायचं, परागन त्याच्या बायकोनी पुणे करायचं, त्याच्या मुलांनी पुणे करायचं, आणि या लोकांनी इकडे तिथं करायचं. हे पाप कुणाचं आहे? तुम्ही कधी विचार करणार आहे का नाही? कसली डेव्हलपमेंट झाली? पंढरपूरला ब्रॉडगेज रेल्वे स्टेशन आहे, 24 तास वाहणारी चंद्रभागा नदी आहे, जागा मुबलक आहे. पंढरपूर पासून 70 किलोमीटरवर विमानतळ आहे. पंढरपूरला येणारे सगळे रस्ते नॅशनल हायवे झाले, तरी देखील आपल्याकडे एमआयडीसी झाले नाही. आणि टेंभुर्णीला एमआयडीसी आहे, मंगळवेढ्याला एमआयडीसी. मग हे कुणाचं पाप आहे? ह्याचा कधीतरी आपण विचार करावा लागेल. कारण हे मी काय बोलतो तुम्हाला किस्सा, मला इथं गणपतीच्या पूजेला गणेशनगरला बोलवलं होतं. गणेशनगरला मी गेलो. आता आम्ही पुढारी म्हणलं आम्हाला कोणतरी बोलायचं, आम्ही वाटत बघत असतो. गणेशनगरला मला बोलवलं, मी तिथं पूजेला गेलो. पूजेला गेल्यावर मला काय वाटतं की तरुण पोरं बोलवणार ना, कारण मला निमंत्रण द्यायला तरुण पोरं आली होती. आणि ज्यावेळेस मी गणेशनगरमध्ये गेलो त्यावेळेस 200 ते 250 70, 75, 80 वर्षाचे वडीलधारी मंडळी माता भगिनी होते, सगळे 70च्या पुढचे. आणि तरुण पोरं किती 4-5 जी मला बोलवलं ते. मी शॉकड झालो. मी दिलीप धोत्रेला एवढी लोक गोळा कशी झाले? मग मी पण विचार करतो ना, 200-250 एवढे ते पण वयोवृद्ध लोक कसे आले? मग मी पूजा केली, सगळ्यांना नमस्कार केला आणि निघतो म्हणलं. मग मला तिथले ते जोशी जे अर्बन बँकेचे मॅनेजर होते ते मला म्हणले की बापू, आम्ही तुम्हाला नुसतं पूजेला नाही बोलवलं, तर आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे ठीक आहे काका बोला. नाही म्हणजे चला घरी बसू. मी घरी बसलो. घरी बसल्यानंतर मला त्या लोकांनी सांगितलं, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला त्यांनी काय सांगितलं की बापू, टाकळी रोड पासून विस्थापित नगर पर्यंत 450 बंगले आहेत. किती? 450 बंगले. आणि त्याच्यामध्ये फक्त 250 लोक राहतात. त्या 450 बंगल्यामध्ये 250 लोक राहतात. काय बंगल्यांना कुलूप लावलंय आणि काय बंगल्यामध्ये 2 जण म्हातारा मातीत राहतात. बापू, आज आमची अशी परिस्थिती आहे की माझ्या बायकोला स्वयंपाक करतात, वय झालंय. मी एकटा उठून बाथरूमला जाऊ शकत नाही. मला बायकोनी धरून बाथरूमला किंवा बायकोला बाथरूमला जायचं तर मला तिला धरून यावं लागते. ही माझ्या बहिणी आहे. हे सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. हे घडलं आत्ता मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय. आम्हाला स्वयंपाक करता येत नाही, त्यामुळे आम्ही मेसचा डबा लावलाय. आम्ही कधी बाथरूममध्ये जाऊन आम्ही कधी पडू, आमचं काय सांगता येते. म्हटलं मग सांगा मला, तू एवढं वाईट वाटायला ना, मला त्याची स्टोरी आहे म्हटलं. म्हटलं आमच्या सगळ्यांची मुलं, कुणाची मुलं पुण्याला आहेत, कुणाची मुलं मुंबईला आहेत. म्हणजे बापू, इथं जर एमआयडीसी झालं, तुम्ही काय करा, राज ठाकरेंच्या हाताबाहेर पडा, मुख्यमंत्रीवर प्रेशर टाका, वेगवेगळ्या उद्योगपतींवर प्रेशर टाका, इथं एमआयडीसी उभारणी करा. तर आता जे आम्ही मरण बघतोय ह्याच्या पुढची पिढी ती बघणार नाही. कारण जर मुलाला मुलीला इथंच नोकरी मिळाली तर पुणे मुंबईला कोण जाणार नाही आणि आई वडिलांना मुला मुलींना सुख मिळेल. निश्चितपणे हे स्वप्न मी त्यांचं पूर्ण करणार आहे. मान्य राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून निश्चितपणे हे स्वप्न मी त्यांचं पूर्ण करणार आहे. मी तुमचा खूप वेळ घेतलाय. माझ्याकडनं काय चुकलं असलं तर माफ करा. तुम्हाला प्रचंड अडचणीत मला माहित आहे. फक्त तुम्ही या ठिकाणी ते सांगू शकत नाही, पण मनातल्या मनात मी आता समजलो. तुमच्या व्यवस्थ माझ्याकडे आला, समजा की तुमच्या मनातल्या सगळ्या मला कळलं. तुम्ही आता बोलू शकत नाही, पण तुमच्या मनातलं सगळं मला कळले. निश्चितपणे तुम्हाला कुठलीही कसली अडचण असली तर तुम्ही माझ्याकडे या. आपण पॅरलल सरकार चालवतोय. राज ठाकरे माझा नेता आहे आणि माझ्याकडचे पद आहे मनसे नेते. माझं पद आहे राजकारणातलं मनसे नेते. तुम्हाला मनसे नेते म्हणजे काय वाटतं की मनसेचा नेता आहे, पण माझी जी पोझिशन आहे तू नेक्स्ट टू राज ठाकरे. म्हणजे माझं जे पद आहे ते
संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचा मी प्रमुख आहे. लक्षात आलं का? त्यामुळं माझ्या बरोबर मान्य राजसाहेब ठाकरे आहेत, त्यामुळे तुम्हाला कसली कुठली अडचण येणार नाही. तुम्हाला माहित आहे या देशामध्ये या राज्यामध्ये एकच नेता जो खरं बोलतो, लोकांना ती पटत नाही, ती कालांतराने पटते. आता मला सांगा काय राजकारण ते किती जातीचं स्कोर वाजले, प्रत्येक जण एकमेकाकडे जातीने बघायला लागलाय. ह्याच्या अगोदर तुम्हाला कोणाची जाती माहिती होतं का? ह्याच्या अगोदर कोण जाती पण विचारत नव्हतं, पण आता आज्ञावरनं चालता व्हायला लागले. म्हणजे आपल्या आपली माणसं वेगळी होऊ म्हणते, आपला ग्रुप करू. ही परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे. पण राज ठाकरे हा एकमेव माणूस आहे की जात पासून मानत त्यांना जातच कळत नाही. लक्षात आलं का? त्यांना जर जात त्यांना कळलं असेल तर माझ्यासारख्या माणसाला त्यांनी महाराष्ट्रातलं 2 नंबरचं पद दिलं नाही. एवढंच नाही तर पंढरपूरचा आपल्या स्वाभिमानच आहे की महाराष्ट्रातलं कुठल्याही राजकीय पक्षाने अजून विधानसभेची कुमाराची उमेदवारी जाहीर केली नाही, पण महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी पंढरपूरची जाहीर झाली आहे. माननीय राजसाहेब ठाकरेंनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. मी काही पण मतं मागणार नाही तुम्हाला, पण माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या बहिणींना माझ्या भावांना, की तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्हाला सांगायची काय गरज नाही. पण आपल्यासाठी खरंच कोण पुढे येऊ शकतं, कोण आपल्याला मदत करू शकतं आणि कोण फ्युचरमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या बरोबर राहू शकतं, एवढाच आपण विचार करावा. एवढी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. काय चुकलं असेल तर मी तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून मला माफ करा, मी क्षमा मागतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.